पण तू काही टेन्शन घेऊ नको. अरे शिवला लायनर बसेल त्या पोरासाठी अशी पोरगी पाहून आणीन मी की बस पाहून घेतो, टेन्शन न घेऊ. गेली तर गेली सायाची दुसरी. हिच्या का नाकात मोती होते का? पण पादून तर घेतली चांगली, झोडून तर घेतली सायाची. बाबा बंधू तू टेन्शन न घेऊ. शिवला आता आणते त्या पोरासाठी पोरगी पाहून. अजून गणेश शिवला काय मरेल मूर्ती उकळून काय फालतू घेणं देणं भांडणं करतं. जाऊ दे रे बा, ते ऐकतील अजून भांडणं होतील ना. ते शांत्याला जाऊन सांगेन शांता पित्तू आहे तो झाबऱ्या. म्हणून तो बोलून राहिलो बे बबन जोऱ्या जोऱ्यात. मी का पागल आहो का? ते शांत्याला माहीत पडलं पाहिजे कसं आहे तर. शिवलाला तर त्या पाठीशी आहे हे शांत्याला माहीत पडलं पाहिजे. हे समजतच नाही अजून बबन. याच्या नागे अशा ठेसा लागतात. तू टेन्शन घेऊ नको, आम्ही आहो ना. पा या बबण्याच्या शिवल्याच्या माऊलीच्या नळल्याला काय जोर आलं तर मी तरी म्हणून शांताराम बोले धमकी मारावर येईल. या बबण्याला पहिले पाठवा, ऐकलं नाही पण आता बा पाटील कसे भाजून राहिले शिल्लक तर वर आणतो हे आणतो. झुंबरेच्या तोंडात दम आहे कुठे डोक्यात डोक्स लावून राहिला रे नाही गोष्टी ऐकून राहिला. जाऊ दे डोक्यात न घेत जो पण त्या पोरान काही ऐश केला गड्या पण. जाऊ दे पण जे झालं ते झालं समजा, पण ऐश तर झाला पोराचा, अनुभव तर आला. बा काय जखमा खोडतून राहिला फालतू घेणार देणं भांडत आणशील तू आफत डबल फालतू आभारात. नाही रे तू गावातले कसं फळफळ 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 करतात नाही काय केलं हलकं भारी बबनच्या पोराचं काहीच नाही, काय करू बी शकत नाही. शिवलाल पाटील त्याला माहित ना शिवलालचा दोस्त आहे म्हणून बबन. म्हणून तर ते थाकणी चालला द्यायचा. काय करतील ते हिमटल्या तोंडाशी गेले वापस. हात तरी लावला तुला बबन, हात लावला काय? नाही कोणा हात नाही लावला आपल्याला, कोणी ताकद बी नाही म्हणा आपल्याला मारे गेले. कशी असणारा बबन त्या मागे शिवलालचा हात असल्या तुला हात लाईन कोणी मारील? अरे हात इकडची दुनिया तिकडे होईल म्हणत. पाटील पा शिल्लक चढून राहिला घेणं त्यानं तरी मी शांताराम बोलले म्हणून पटके मारा हो यायला थोडा हो ती गली थोडा. बबने बायको झाला बबने झोडा बबन्या पोरे झोडा पण याने घोट नाही घेतली. याची रात्रीच कंबळ्यात लाता मारल्या असते ना ताज मिळाला ताज बोलली नसती. करू दे फक्त ऐकून घे मुकोट्यानं आता काय म्हणतात काय नाही मग पुढे काय तर. जाऊ दे बा शिवला एवढ्या जोरात बोलू नको बा. त्याच्यात कसं बॉडीगार्डात आपल्याला काय आपण किडी बिडी माणसं बा. एखादा येऊन मागून रट्टा गिट्टा मारीन बाबा खलाच बबने एकाच रट्ट्यात. कसं मागा माझी घेतो तू जोरात बोलू नको बा. लोक बदमाश आहेत हटी ऐकतात तिकडे सांगून देतात लुच्चे लोक आहेत गावात. ऐकू दे ना मग बाबा भामटाईले ऐकू दे ना मग. आपण का दबतो का? अरे त्याच्याचं पैलवाना तर आपण पैलवानापेक्षा पैलवाना. शिवलाल दिसेन तुला काळी विडी पण शिवलाल लय दमदार. रात्री काऊन पोहून गेले ते काऊन गेले पोयात? बबन रात्री त्याची हातभर फाटली होती. तुला जर हात लावतात ते शिवलाल घेऊन घेते त्याचा. काय गड्या शिवल्या तुला काय सांगू बबण्याचा काल हागोला असता पण कसं शांताराम भोजन वाचणार म्हणा तू हरामखोरा. थांबणार तू बोलू नको ना ऐकून घे ना फक्त काय म्हणते तुझं. नाही आपल्याला हात लावणार सोपी होतं का? कोणाची हे नाही झाली ताकद हात लाव पण कसं जाऊ द्या आता काय तू विषय काय उकरून काय पुरत नाही डबल. बबन दब्याचं नाही शिवलाल त्या सोबत आहे. अरे खरकोटे काय करणार आहे रे काय करणार आहे ते. ते बा शिवलाल जास्त चढणीचं पाणी नको दे वाया जाईन फालतू. चाल मुकड्या शिवलाल चाल पहा चाल हे गरम होती. चाल आता चाल वावरात जाऊ तिकडे आपले कामं करू. याच्यासारखे रिकाम चोटा का आपण लोक याच्यात तोंड घालेले. चाले बाबू पाय पाय आता बाबा आता हे सर्वची स्टोरी शांत्याला जाऊन सांगतात दोन्ही चौबरे. ते सांगणार पित्तू जात ना शांत येते. चला बरं चला शांताराम बोला घरी. हे सारं सांगू आपण शांताराम बोले हे ढोंगणार कसे रट्टेच पाहिजे दोघांच्या तिघांच्या. हो चाल बरं चाल तू सांगू शांताराम. माझे खरगडे लगायचे हे ज्ञान शिकून राहिले. थांबा म्हणा बाबू तुमचा जर बजेटच नाही बसवला तर मग म्हणता तुम्ही आता थांबा. मारती मा घरी येऊन काही लोक रात्री तोंड घालत काय तोंडे. सांग काय केलं हलकं भारी मा काय केलं? अरे काय झालं काय पण काय कोण तोंड घाले? अरे बाबा तुला माहितच नाही का मा किस्सा? अरे सांग तू आता नवरा बायको कोणा घरात भांडण होत नाही. माजले ना येऊन माजले बा घेऊन गेले. त्याचा वेळा मग घेऊन हा वेळेस दुसरी करायला तयार आहे. त्या मायले तशी मेलते घरातून काढून आलेली होती. ही खरकटीच होती ती कोण वागेन दिली. बोलून घरायला आले का तुझे त्या चवायला काही बोलेले काय वाटते की तू लाजगीत काही शरम गिरम आहे की नाही बेसरम आहे. काय तर घरातून काढून आणली होती दुसरी आणतो करून. याच्यासाठी प्रेम केलं का तू नवळवे? याच्या फक्त तोंडाचाच दम आहे करणी काही नाही आहे.
आणि काही आपण इकडे तिकडे गेलं की बाईच्या जाती राहत बसला, दुसरं काय धंद्यात राहिली. हा, प्रेम केलं तर प्रेमासारखं प्रेम टिकलं पाहिजे. घरी नेऊन मारून नसते, झोडलं नसते, काम करून घेणं नसते, की नोकरी नसते की कोणी पोरगी. काय तोंड्या अशी कोण बोललं रे चबरून राहायला तोटी सात मारतीची नाही गोष्ट चालू होती. खेकड तोंड्या तू नको लखलके म्हणतात चबरू मारतीन मी पाहिन काय बोलायचं. तुम्ही काय भाजून राहिले रे दोघे जणाटी. तू चबळतं काय जास्त टी त्याशी बोलूनच नाही राहिलं. मी मारती सांगून राहिलो माझं असता गळाच्या त्या मारती येईल लोक आपला हिसकाच माहित होता का रात्री माहीत पडले कसा आहे तर झाले तोंड झाले काय तोंडे आले ते मोठे अटीचा माधारी कुद्याले त्या जास्तच बोलून राहिला गळ्या तू. जीव पाळायला का चिडी एवढा बोलणं का मोठं भाटाला एवढा. बस झालं ना चबर चबर करणं घेणं देणं. बोल नको एवढा नाही गड्या बोलणार तर आज मी. हो बोलणार तर काय तोंडे ना तोंड घाले जास्त तोंड घातले ना सारा वाया गेला ना इकडे. मग वाया तर तुला हातानं गमवलं ना. तुला बायकोनी वागवत आली ना बाबू. ते पोरगी तुझ्यासाठी जीव द्यायला तयार होती ना. तिच्या मायबापाला सोडून राहिली ना त्या माग. आणि तुला काय केलं पान फेडले मारलं दिली औरत काम करायला लावलं. तू घरी संड बसस पसरत खास हागस. आई तर खायला पाहिजे तुला नुसतं डांगऱ्या बायकोले काम करायला लास. नाही नाही मी कामाला जातो तिला आहे बसून खाऊ घालतो. डांगरे आणि ते नाही जमेटीसा खच्च खच्च कामाला लांबा लागते. मी खाईन फक्त आहे तर बसून त्यासाठीच केली ती मी आधी. तिची नाही झालं तर मी काय करू दिली रात्री काढून. त्या मनगटात दम नव्हता तर खाले बायको केली काले प्रेम केलं तू ना. त्या पुरी जिंदगी खराब केलेल्या का लुच्च्यान वरून येऊन अटीचा भादर भादर करून राहिला घेणं दे ना. आणि त्या काल्याला बोलून राहिला कुत्र्या कुठे नांदी लागतं रे गळ्या. या कुतळल्या नांदी नेला केलं पुरत. हा पिसाड होईल नाही काही शिल्लक चाल नको काय तोंडे. हो त्या जाय रे मुकटान जाय तू जाय बरं तुझ्या रस्त्यानं लाग बरं तू जाय होय जाय. बरं बरं मारती जा तू म्हणून राहिला म्हणून जात ना त्यानं गेलो नसतो काही. त्याचे हातच पाहिले असते ना टीम पादवले असते दोघायला बी. नाही नाही आता काही मारू नको तू जाय. ठिकड तोंडे जाऊन मागून मारू काय एक लात याले घाला तीन मुळते 2-3 ठिकाणी जायला मारू काय आगेच्यानं बसेला लागे ठेव द्याले. बापा काही मारू नको रे बाबा खालू यायले. हे साय हातपाय जोडत नाही आता बाप बी याची माय बीन हा बी. राहू द्या मारू नका आता लावून झालं आमची चुकी झाली. आणि आता तोंडाला मोठं जोर आला वाटेसा भादर भादर करायला सायच्या बाबा. याच्या पुऱ्या घराची सवय या बाबा. सरप गेल्यावर पप्पांना रट्टे मारायची याचे धंदे त्या याच्यात नुसतं तोंडात दम आहे करणीत काही नाही आहे. जाऊ दे कुठे टेन्शन घेत. पण या बेसरमा लाज वाटायला पाहिजे ना की चुकी आपली आहे. आपण दगा धोका दिला ज्या पोरी आपल्या प्रेम करतील धोका दिला आपण याला समजायला पाहिजे. हा आपल्याला सांगून आला शांतपणा. आजवर काय लाज वाटणार आहे हो बेसरम आले सडेल तोंडाले. भावा त्याला लाज वाटू घेणार ऑटो काही घेऊन देणे आपल्याला. चाला बरोबर चला म्हणा ही मीटिंग मुळावर. हो चाल बस चाल डोकं खराब झालं माय बी. पाणी नसलं तरी मारा सायचे तिघही जण मारा लागतात. याची माय बी याचा बाप बी हा बी चेत्या बी. पाहू याचा बजेटच बसू आता. बरं समजू चालतं का फवारेल काही येत नाही मी तुला माझ्या जमा पोरीचं काय झालं तर पोरगी आता घरी यायला 2 दिवस आता तिच्यासोबतच काढतो. तिच्या मनातलं काढा लागेल ना आता गप्पा गोष्टी इकडे तिकडे फिरायला गिरायला नेतो तिला आता जरा असं मन करून नू काही येत नाही गाडी मी कामाला. नाही पण कसं मग 12 वाजता नंतर गेला चालला असता जर आपण 6 ते 11 चालले तो एका घंट्यात तिकुणाला तयारी मग चालला बाई. मग घेऊन जायला लागलं तर पुरी रोजदारी बी होती फिरणं बी होती. का रोजदारी काल पाडून राहिला तू. देवला देवला माझी इच्छाच नाही आता कामाला यायची. जाऊ दे आजच्या दिवस राहू दे. आज पुरील फिरून आणतो मग पाहू काय आता. बरोबर बा तू म्हणशील तसं बा. काय पैसे घ्यायचे लागतात काय देऊ का काही काही अडचण असेल तर देतो. त्यासाठी तर आलतोच मी. त्या 1000 रुपये पाहिजे होते. कसं आता पोरगी आहे घरी आहे तसं फिरायला नेलं तर कसं 500-600 रुपये खर्च होता आणि 200-300 रुपये घरी खर्चायला पाहिजे. तसे 1000 रुपये पाहिजे होते. आता मी काही घरी जात नाही. मी चाललो आता कामाले. तू कसं घरी जाय आणि माझ्या घरच्या बाईले माग पैसे. 1000 रुपये सांगितले मला देवलाल भाऊन देते माझ्या घरची. आणि नाही दिले तर मग मला फोन ला. बरोबर देवलाल भाऊ जातो मी घरी जातो आणि मागतो मग. बाहेर शिवला बाहेर तुझ्या बाजू देवलाल जो संजय उभा आहे गड्या. संजय उभा याची मजा घ्या लागते आता. चाल ना हाच तर छानच आहे मग. चाल पटकन आता. पाय आता संजय कशी काढत होता गड्या देवलाल. बोलणार बा शिवलाल काय म्हणता. बरं काय गड्या तू मा भाऊ आहेस की काय आहेस रे. अरे हा लोफर आहे रे संजय. याच्या कुठं नांद लागला रे बा. याची पोरगी माहिती कोणा मागे गेली तिथं. काय आपल्या घरात घालतं काय ते. असे लोफर धंदे शिकतील ना आपले लेकरं. अशा लोकांसोबत संबंध ठेवून राहिला. अशा लोकांसोबत बोलायला लागते लागत. समजते की नाही हे बाळ्या देवले.
बा काय बोलून काय राहिला रे बा. आता कोणी कोणाच्या बोलल्यानं काय लोफर होत असते का? काही बोलतं एखाद्या शिवलाल का तू? हो देवलाल, संस्कार पडत असतात रे बा तसे. आता याची पोरगी भगोडी. हा, आपले लेकरे संस्कार आपल्या डोक्यात तो विचार चालत राहते ना. हा, त्यासाठी कसं या लोकांच्या दूर राहायला लागत असते. हा, समजतच नाही बा तू. हे मला बा एवढा मोठा हुशार शिवलाल भाऊचा भाऊ असल्यावर बा तू देवलाल. आई एलाली बेल जोडू नका जा रे बा. डोकसो खाऊ नका ना. हा, कोणतं काही भी लेको. हा, माझे काही आहे बोलणं आपलं. हा, तू न गळ्यात देवल्या ऐकतच नाही. तू मा म्हटलं अदलो काय ऐकलं नाही तुला? अरे या संजयची पोरगी अरे लोफर होती ना कॉलेजमध्ये. 5-5 पोरे फिरवे मांग. काय सांगू तुले. हा, कोणाकडून चॉकलेट खायचं, कोणाकडून पावभाजी खायचं, कोणाकडून कचोरी खाय. मी न पाहिलं मा डोळ्यानं. आणि आपल्याच घातला तो बबनचा पोऱ्या फसवला देव. हा, ते तुले काय समजते का देवल्या? आपली लेकरं लोफर करतं का या लोफराच्या पुरीच्या या लोफराच्या नाही लागून? माझ्या तू या सायाच्या काय बदनामी करून आला भडवीच्या शिवल्या. संजू गरम होऊ नको. ते हे बैकायचं काम करून राहिला हा. तुले नुसतं उपसून देऊन राहिला. दुसरं काहीच नाही. याचा धंदाच तो आहे. हा मा भाऊ रोगत आहे नाही. मा भाऊ आहे मला माहिती आहे कसा आहे हा. मले नाही झाला तुले कुठून होणार? याला नुसतं बोटं घाले कामं पाहिजे शिवल्याले. याच्या नान नको लागू. तुझा घरी जा. भडवीचा कसा भादरून राहिला रे. तोंड ठेसतो सायाच्याच. हा देवला तू बाजूले होया. आज आले मानतो सायाच्याले. पाच दो जात. हो संजू मा म्हटलं ऐक तुझं चालला जा घरी. चाल याच्या नान नको लागू. हा कसं भांडणं करायला माणसाला पुरवत करते. हा काय सुद्धा आहे काय? हा, शिवले आहे ना तो. नांग आहे. नांगापेक्षा गैरी आहे तो. त्याच्या नान नको लागू. चाल तू चाल. नाही समजू चाल जा. अरे ऐकत नाही तुम्हा म्हटलं रे का तुम्हाला आहे ना भावासारखा असले का कसाच करतो संजू. चाल चाल. शिवल्या नान नको लागू हराम करायचे. काय नाही सोडणार मला देवला सोडतो आज पोती गेलेला माहिती मी झोडतो चांगला गेले माझ्या जोड झाले. बरं थांब ना आपल्या पोरी निपटू दे ना. थांब ना तू संजू. मला मारणं आहे द्याले पण आता कसं सध्या आपली बाजू दबते थोडीशी. चाल तू घरी चाल चाल. कावा कसा गेला पिटाला असा झटका आहे अरे. हा जमली की नाही आता. जमली की नाही शिवला. असंच पाहिजे ना रे. हा कसा गेला दाबत. हा देवल्या सायदा हे कोण राहिला सायदा. याले औकात करायला लागते रे देवल्याली बी. चाल बा चाल चाल अजून जाऊन पुढे अजून मजा घेऊन चाल. हो हो चाल चाल. जरी दिसला तरी पिसाटच करून टाकायचा. पुरा पागलच बिलकुल. गोटेच मारले पाहिजे ना आता. बाबू चेत्या आता कसं कोणाच्या तोंडी लागू नको बरं. लोक कसं हे बैकाय नाही लागेला. हा, आपलं आणि त्या शांतारामचं आणि 2-4 जण भिडलं पाहिजे. भांडण लागलं पाहिजे. हे याचे कारण आम्ही यासाठी कोणाचं ऐकायचं नाही. कुठे चबर करायचं नाही. आपल्या कामाचे काम करायचं. आपण जर जास्त चबरलो की आपल्याला झपकेच खा लागते ना आता. काय बाबा दबता काय आपण? हा दबता का भेटा काय यायले? हा नाही नाही मी तर आज पुरे म्हणजे शाजून झालो. त्या काय तोंडाले पहिली काढली त्याची सटक काय यायची. हा तोंडावर बोललो मी त्याच्या. बापा असं करू नको बाबा. मी ते चुकी केली रे बाबा. मी त्या शिवल्याच्या फंद्यात पडलो आणि काहीच नाही बोललो आलो. हा कसं आहे एकतर्फी गाव झालं ना बाबू. तर आपल्याला कसं पैता होई थोडी होईल. आपण 3 जण एका ठिकाणी राहू. हा, आणि त्या शिवल्या जीवावर कुठू नको. तो काही खरा नाही. चंगटा माणूस आहे. कधी पोहून जाईन काही सांगता येत नाही. हातवर करायला पहिला नंबर आहे भाऊ तो. हा दोस्तांना मला माहिती आहे मी पाहून राहिलो त्याला. कसं कोणा नाही लागेल. अरे बाबा पण आणखीन काही नाही. हा तोंडावर बोट हाताची घडी. कोणी काही बोललं तर बोलू द्यायचं. आपल्या कामाचे काम ठेवायचं. आणि शिवल्याचं आणि त्या माऊलीचं अजिबात ऐकायचं नाही. पण शिवलाल काका तर आपल्याकडून आत ना. अरे तो शिवल्या कसा आहे मला माहित आहे ना. तो पुरा चमटा आहे ना भाऊ रे. भांडणं लावून देईन आपले 2 पार्ट्याचे आणि निष्ठून चालला जाईन कोण्या गावले. आपण बसा निपट. हा खरा भांडणं करत आपल्या ज्यांनी कुठे भांडणं होता जाऊ दे. एक तर पोरीचं मॅटर 398 व्हायला काहीच लागत नाही. 498 टाइम नाही लागत. बरोबर बाबा तुम्ही म्हणसान तसं. काय बाबू आता कसं हे झाली आपल्या बंदी गावात चर्चा. आता उपसा उपशीचे कामं जास्त होतील. हा शिवल्या जास्त तेल टाकाय काम करेल. हा कसं दोन्ही पार्ट्या चालवते बरं. दोंड्या 6 पाय शिवल्या. तिकडची पार्टी बैकून देईन इकडची पार्टी बैकून देईन. आपल्याला भांडणं करावं लागते. आपल्याला काही भांडणं होत नाहीत कोणाशी. त्यापेक्षा कसं चूप राहिलं कधी चांगलं. कोणाला लागणे नाही. हा एक बेस्ट पर्याय आपल्याजवळ. बरं बाबा तुम्ही म्हणसान ते. हा मा त्यानुसार चाला आता. फक्त अगं कामं करू नको बरं. आणि त्या सडेल पोरीला फोन लावायचा नाही. काय तर मग बायको आणि मा प्रेम आहे डमू काय टमू काय. हा तो विषय बी अजिबात घ्यायचा नाही आता. त्या फोन गेला म्हणजे तुला ढुंगाई सालटं काढले ते ना. हा ते फक्त वाटत फोन राहिले. हा चुकते कधी नाही रट्टे कधी मारतो. नाही बाबा मी अजिबात फोन नाही करत. नाही हा तिचा नंबर डिलीट मारून टाकतो सारच. म्हणजे सिम कार्डच फेकून देतो माय मी. म्हणजे नंबरच नाही तर मग कुठे लावू फोन. तुम्ही म्हणसान मग चला मग बाबा तेच पाहिजे बाबा. चाल जेवण खाऊन करून घेऊ. त्या मायने केल्या 3 पुन्हा आहे मस्त किरमीर आहे. हा चाल दाबून घेऊ आणि वावरात चालले जाऊ आपले 3 जण आपण. आता फक्त आपल्याला कसं एकामेकाही साथ सोडलं नाही. सोबत राही ना. हो बाबा तुम्ही म्हणसान तसं. हा चला ना चला जेवण करून घेऊ चला. टाक बाबा शिवल्या किती तेल टाक. काय घेणं देणे आम्हाला तू काही घेणं देणे काहीच नाही. पोराला समजून सांगितलं आता. लोक ताप नाही बाबा. त्या शिवल्या नांदी कोण लागेल बाबा कोण मार खाईल.
शांताराम भाऊ एक सांगा तुम्हाला, सांग ना बा, सांग ना. ते जे पोरगी संजीव भाऊची पोरगी आणली ना आपण वापस, तिचं काय आहे आता? ते मना झालं का बापा? हा, तुला झालं का बाबा प्रेम? प्रेम दिल तर नाही फिरलं तू या? हा, असं तर काही नाही बाबा. हो बापा, केट्ट खायला नको लावू मले. हो बापा शांताराम भाऊ, काही बोलता का बाप? कोणतं दिलं कोणतं काय? कुकडच्या कुकडे जाता राजा तुम्ही. मी का तसा आहो काय? नाही म्हटलं बा, आता कसं पुरीचा जीवच वाचवला, म्हटलं बघलं शिन तुझं मन काही म्हणजे झालं शिन. हो बापा तसं काही नाही. हो ते संजय भाऊच्या पोरीची हा विषय होता की बा, आता कसं त्या पोरीचं कॉलेज बंद व्हायला की नाही, तर पोरी कॉलेजला म्हणजे शाळेत हुशारी होती, तर कसं डबल ॲडमिशन तिच्या बापाला करायला. भाऊ मा कानाला हातात रे भाऊ. हा भाऊ, तिचं लग्न झटकणी लावून देऊ. हां, ते कॉलेजच्या आणि फॉलेजच्या फंद्यात पडायला पुरत नाही. उद्या चालून ते बुटी गेली कोणाच्या मागं कॉलेजहून, तर काय करशील? आपल्या भोवती आफत काय तर शांताराम म्हणे. संजूला बोलायला काही टाइम लागणार नाही भोवतीच्या बापाली. जाऊ दे, ती काही नांदी नवलं त्या गोष्टी. अरे शांताराम ते पोरगी हुशार आहे ना. हो काय ना काही बनू शकते ते पोरगी, मला सांगतो, एवढी गॅरंटी आहे मला. काही जात नाही, एकदा झटका बसला ना आता काय डबल प्रेम करणार आहे पोरगी डबल कोणावर? ते नको सांगू भाऊ, मा कानाले हातात रे भाऊ. ते कॉलेज फालेज अजिबात नाही भाऊ. मी संजूचं जात बी नाही, म्हणतही नाही झाले नाही. तो विषय बंद करून टाक. काय राजे शांताराम भाऊ, ते पोरगी हुशार आहे, काहीतरी बनू शकते, स्वतःच्या पायावर उभी राहू शकते, नोकरीवर लागू शकते, 2 पैसे कमवू शकते, स्वतःची जिंदगी स्वतः जगू शकते. हा, हुशार आहे म्हणून म्हटलं की बा ऍडमिशन करून टाका, त्या पुरीचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून टाका. असं कसं तुमच्या म्हटलं ऐकते संजीव भाऊ म्हणून. काय रे बाबा, मला ते सांगूच नको बाबा. कॉलेजून पोहून गेली तर काय करू? मा तोंडाला फाशीन तर संजू. सोपी वाटलं का तुला हे खांड? नाही नाही, ते मा डोक्यात झालं ना बरोबर. ते शांताराम भाऊ उठा बरं, चला आपल्याला जाणार. चला ना. उकडे नाही तर बा मले आता येणार लोक डोकं खाल्ला तर तू खातं का? उकडे चालवलं मला तुला. मी फक्त माझ्यासोबत चला. 2-3 जण तोंड फोडणार मला. त्या माझले ते गावामध्ये तुमच्या नावानं कोण्या कांडवत राहील. काहीचे काही बोलतात गावामध्ये तुमच्या विरोधात. कोण काय म्हणते? कोण काय म्हणते? तो शिवल्या बबन्या, तो माऊली चबरून राहिले गावामध्ये. हे जे म्हणे माय काय हलकं भारी नाही झालं. आला तो शांत्या, काय केलं त्यानं माय? पोरगी तर पाठवून घेतली म्हणे संजयची चांगली मजबूत, आणि मग पोऱ्यानं शी केला म्हणे तिच्या बरोबर. सांगा असं बोलून राहिलं तर गावामध्ये. सांगा मग कसं चालत या घरी, त्याला झोडून काढू आपण. त्याला शांताराम भाऊ झटका दाखवाच लागते द्यायला, आता 5-10 लागते. असे जर बोलून राहिले ते अशकूर राहिले काय का भाजीपाला आहे काय पोरगी ते? बदनामी होऊन नाही राहिले गावामध्ये. तिने काय ते काय धंदा मांडला काय? काही चबरून राहील. हा शिवल्या बबन्या माऊली यायचे दोघंही ढुंगणार, दोघं तिघे ढुंगणार, रट्टे मारा लागतात. गोंड्या सुटले को मारा मारी येतात. अरे बा शांतता ठेवा रे इकडे. हो त्याला कसं या कांडात नाही मारणं आपल्याला. थांबा जराशे, काही दिवस भरले आता, दुसरं काहीतरी उपसून काढू द्या त्याला, मग झोडू द्यायला चांगला मजबूत. आता नाही, या कांडात मारलं तर सारी बदनामी होईल. असं प्रत्येक चालच वेगवेगळा पाहा लागते ना. अरे बाबा, तो आपली बदनामी करून राहिला, काय तुम्ही बोलून राहिले? साऱ्या गावात होऊन राहिले ना पचका. काहीचा काही भादरून राहिला ना तो. काय ऐकाच काय मग त्याचं? लोपर धंदे त्या पोराने केले आणि ठपका दुसऱ्या ठेवून राहिला तो. बरोबर आहे का मग? त्या बबन्या शोभलं का हे? बा ते आगमारीचे काम करतीलच ना, भांडणं उपस्थित करतीलच गावामध्ये. तुला सांगतो त्याचं कामच ते आहे ना, धंदाच तो आहे ना. आपला धंदा आहे भांडणं करणं, आपलं चांगलं करणं काम आहे. त्याचे कुणी नाला घेणं लागतं. दुसऱ्या एखाद्या कांडात सापडले आपल्याला की मग झोडू त्याचे ढोंगणं. मी ना नुसतं शांताराम भाऊ नुसतं समजदारीच्या गोष्टी, दुसरं काहीच नाही. मी म्हणतो भादरला की तोंड झोडल्या गेलं पाहिजे. तुम्ही राजा लय शांत आहे बा. मग तुमच्या रोगाचं सोयसे कोण नाही करत. हो काय बा, तुम्हाला काही म्हणा काही बोला बा. तुमच्या अंगावर कोण गोवा धबरे आणून टाकलं राजा, तुम्हाला पाणी येत. मी म्हणतो उद्याच पाहू. एवढं शांत चालते का राजा काही बी? बा सरच गोष्टीचा विचार करायला लागत असते झुंबर. असं वाऱ्याला लात मारून नाहीच असतं चालत. तू आता कसा तुम्ही जवान आहे, तुम्हाला पण काही समजत नाही. रट्टे घट्टे पडले नाहीत बाबू तुम्हाला, बेकार असते हे. चला मित्र, हुरे भाग आपण उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा. आणि कमेंट्स नक्की करा बरं. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला ते कमेंट्सद्वारे आम्हाला सांगा. व्हिडिओ सुद्धा व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुक सर्वीकडे शेअर करा. आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. आपल्या मित्रांना बघायचं सांगा. मग उद्या बघू आता आपण शिवल्या बबन्या माऊली काय करतात, तर त्याचा कसा पिशा निघते.